तस काय दिलं यामध्ये? रेजिस्टर आर, inductor L, capacitor C are connected in series to EMF of frequency N. Resonant frequency is N म्हटलंय, but N नाही ती आहे, N R आहे. Resonant frequency NR. Current lags EMF. हा, मग सांगा प्रॉब्लेम करंट लॅग्स EMF. करंट लॅगिंग कुठल्या सर्किटला असतो? करंट इज लॅगिंग म्हणजे आय लॅगिंग. याचा इंडिकेशन काय असतं? गिवन RL सर्किट, RL सर्किट हे RL पाहिजे, बरोबर? हा, मग हा ग्राफ आहे कशाचा? फ्रिक्वेन्सी N आणि लेट से RL साठी XL करूया आपण आणि XC कंबाईन मध्ये घेऊया काय? हा, लक्ष द्या. XL दिस इज NR, बरोबर आहे? तर पहिल्या NRच्या अगोदर म्हणजे जर फ्रिक्वेन्सी इज अ लेस दॅन NR असेल तर नेचर ऑफ सर्किट काय असतं? RC. हे विसरू नका, कॅपॅसिटी, कारण C जास्त असतं. आणि N जर NR पेक्षा जास्त असेल तर नेचर असतं RL, कारण विथ फ्रिक्वेन्सी XL इन्क्रीज होत. त्यामुळं हे रिलेशन जे असेल ते ऑप्शन बरोबर आहे, कारण सर्किट दिलं कुठलं? लॅगिंग म्हणजे RL. मग RL सर्किट NR पेक्षा N जास्त पाहिजे, नथिंग बट डी ऑप्शन, नथिंग बट डी ऑप्शन. इज इट क्लिअर? गेटिंग एनीवन? पहिला पार्ट म्हणजे RC, दुसरा पार्ट म्हणजे RL. दोनच प्रॉब्लेम आहेत, तेवढं संपूया. ओके, म्हणजे उद्या मी मोस्टली क्लास नवीन चालू करायचंय. टेस्ट आपली बोर्ड कुठे पण झाले? बोर्ड मटेरियल EMI घेतलं ना आपण, ACB घेतलं. मी अनाऊन्स करतो, आयदर बोर्ड टेस्ट किंवा ACG MCQ आहे. ओके, झालं?